शांते शांते कुठं खपली व ये ना इकडे. नवरा किती वेळ झाला आवाज द्यायला, कुठं बसली काय माहित, ये लवकर. काय झालं एवढ्या जोरामध्ये ओरडता, नुसतं बकऱ्या का भ्या भ्या करत आहात. मी किती वेळ झाला आवाज देऊ राहिलो. मी का बैरी आहे का? अहो मग किती वेळ झाला आवाज, कुठं खपली होती तू? मी भाजी तोडत होती. मग तसं येऊन सांग ना. तुम्हाला ऐकायलाच नाही येत तर मी का करणार आहे? आता मी बैरा झालो का मग? हो. बर हे बघ, माझ्या हाताला हा चट्टा झाला आहे. महा दोस्त नाम्या म्हणे की बाबा हे तू बाजूच्या गावाले दाखव. बाजूच्या गावाले एक बाबा आले हाय आणि ते चट्टा ते गायब करते. तर याच्यासाठी म्हणलं मी, तू माझ्यासोबत उद्या त्या गावाले चालशील का? तुम्ही तर नुसते गावभर हिंडता हो, पण काहीतरी चट्टा दिसला नाही ना. कोणत्या दोस्तानं सांगितलं तुमच्या हातावर चट्टा आहे म्हणून? अव मवा दोस्त ते जीवलग आहे मी तर, तुला काय माहित? हो का? बघू द्या बरं तुमच्या हातातला चट्टा. हे बघ. हो खरंच आहे की? मग चलते का उद्या आता माझ्या बाबाकडे? हो ठीक आहे, चला ना. बाबाला बोल. थांबा थांबा थांबा. बाबा कुठे गेले? बाबा 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 कुठे गेले? बाबा कुठे गेले? तुला भूतबाधा झालेली आहे. तू मोबाईल बघते. अलक निरंजन अलक निरंजन बिटको मंजन ना माशा उडल्या नुसत्या घनघन. अलक निरंजन जयकाले कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली. बाबा बाबा कुठे गेले? बाबा बाबा बच्चा बाबा नमस्कार. हट. मी असा तसा नाही आहे मांत्रिक. माझी जर अवकुर्बा झाली तर चांगले चांगले पाणी मागतात. बाबा हा साधा सुद्धा बाबा नाही. तुझ्यावर फार मोठी भूतबाधा झालेली आहे. या गावामध्ये या चिंचाच्या झाडाखाली मोठा भूत बसलेला आहे आणि या भूताची तुझ्यावर भूतबाधा झालेली आहे. माझ्या हाताला हा चट्टा झाला आहे. भूतबाधा कशाची? अरे वेड्या, तुला या भूताचं माहित नाही. हा भूत एवढा डेंजर आहे की चांगल्या चांगल्यांना पाणी पाजतो. याच्यासाठी तुला फार मोठी पूजा करावी लागेल. कसली पूजा करायची आहे बाबा? ही साधी सुधी पूजा नाही आहे. तुला उलट्या पिसाचे 4 कोंबड्या आणावे लागतील. उलट्या बुऱ्याचे 4 कोंबड्या आणावे लागतील आणि काळ्या तोंडाचा एक बकरा 50 किलोचा आणावा लागेल. 10,000ची गड्डी इथं ठेवावी लागेल. एवढे फुलानाचे बाबा, आम्ही गरीब माणसं आहो आणि माझ्या नवऱ्याला बाजारात विकलं तरी तेवढे पैसे मिळणार नाही. तू काय बैताड झाली का व? नवऱ्याने बाजारात विकायला निघली. काही बोलू राहते बाबा, हिला सांगा थोडंसं. ही पूजा तुम्हाला करावीच लागेल. ही पूजा जर तुम्ही केली नाही तर तुमच्यावर अवकाळा येईल. खरंच माझा नवरा ठीक होईल का? तुझा नवरा 100% बरा होईल. पण तुला ही पूजा करावी लागेल. तुला बकरा द्यावा लागेल. तुला कोंबडा द्यावा लागेल. बरं ठीक आहे बाबा, मी आपले सोने नाणे गहाण ठेवतो आणि पैसे मिळाले म्हणतात ते पूजेचे सामान आणतो.
बिलकुल बिलकुल, या उद्या चांगली पूजा करतो तुझ्या नवऱ्याची आणि सगळा हा भूत जो आहे तो भूत मी घालवतो. बाबा मी खरंच ठीक होईल का? अरे वेड्या, तू 100% बरा होशील. तुझ्यावर भूताची बाधा झालेली आहे आणि ही बाधा जर घालवायची असेल तर ही पूजा करायलाच पाहिजे, केलीच पाहिजे. ठीक होणार आहेत का माझ्या नवऱ्याच्या हातात? हा आजार 100% बरा होईल, मी गॅरंटी देतो. आणि ही पूजा जर नाही केली तर तुझा नवरा, तुझ्या नवऱ्याच्या अंगावरचा भूत हा कधीच जाणार नाही. ठीक आहे बाबा. याले भूतान झपाटलं, 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 याले भूतान झपाटलं. भूत आहे लई पावर बाज, भूत आहे लई पावर बाज, मागते बोकडाचं रक्त हे ताज. याले भूतान झपाटलं, 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 याले भूतान झपाटलं. असा हा आपला शामराव याला भूतानं झपाटलाय. पूजा केल्याशिवाय होत नाही. तर चला याची पूजा करून टाकू. अव शांते, अव ए शांते, कुठं खपली हो? ये ना इकडे. अहो का झालं हो? एवढ्यानं ओरडता तर? अव हे पाय, पहिले एक चट्टा होता माझ्या हाताले, आता 5 चट्टे होऊन राहिले आणि हाताला मोंदरा पण आलाय आणि हे माझ्या हाताची बोट वाकडं होऊन राहिली. आता कसं करायचं? तुम्ही तर सांगितलं होत्या त्या बाबाकडे जाऊन आराम होईल. एवढे सोने नाणे, उलट्या बोऱ्याच्या कोंबड्या सुद्धा दिला आणि 40 किलोचा बकरा सुद्धा दिला. भाड्या मरो. अगं भैदाडे, त्या बाबाला काला श्राप देते? त्या बाबाने दादा आपल्याला लुटून टाकलं सगळं. आता कसं करायचं तू सांग. आता कसं करायचं मला बी काही सुचत नाही बाबा. आता आई कशाला इतकी ओरडतेस ग? बाहेरपर्यंत तुझा आवाज येत आहे. का बरं बाबावर ओरडतेस तू? अगं, तुझ्या बापाच्या हातावर की नाही चट्टे आलेले आहेत. ते आता एका बाबाकडे गेलो होतो, त्यांनी चट्टे पूर्ण नष्ट होणार होते असे सांगितले आणि सगळे पैसे अदले सगळे हे करून सन्यास काहीच आराम नाही झाला तुझ्या बाबांना. अगं कशाला नेलं त्या बाबांकडे? माझी लाडाची पोरती बाई माझ्या हाताने हा चट्टा झाला होता. तर याला झाले होते 6 महिने. बाबाकडे गेलो तर 5 चट्टे झाले. बाबाने सगळं लुटून खाल्लं आणि हाताला आता मोंदरा पण आहे आणि माझ्या हाताची बोट वाकडे होऊ राहिली आहे. काही एखादी वस्तू पकडतो म्हणलं तर हातातून निसटून जाते. आता कसं करू? अगं कशाला नेलं त्या बाबांकडे? आमच्या शाळेत नाही का डॉक्टर आले होते कुष्ठरोगांचे. ते म्हणत होते की शरीरावर कोणताही चट्टा दिसला की लगेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सरकारी दवाखान्यात किंवा आपल्या गावातील कोणत्याही आशाताईकडनं त्यांना सांगायचं. म्हणजे त्याचा जर लवकर उपचार केला ना तर तो लगेच बरा होतो. हो का ग? खरंच माझी सोन्याची मुलगी आहे ग बाई. किती गुणाची आहे. आता बघू. आता गावातले आशा आहे ना, आशाताईकडे आपण जाऊन बघू. प्रतिभा, तुला माहित आहे का? काय ग काय झालं? ते शांतेचे नवरा. हो मला माहित आहे. तो गोमा पाटील नाही का, त्याचा मुलगा नाही का ग शामराव? काय झालं त्याला? त्याच्या हातावर चट्टा आलाय. तर ते बाबाकडे गेले होते आणि 4 कोंबडे दिले, एक 40 किलोचा बकरा दिला आणि 10,000ची गड्डी दिली. तरी त्यांना आराम नाही आहे. काय झालं मग त्याचं? त्यांना काहीच आराम नाही आहे. त्यांना महारोग आहे.
अगं महारोग वगैरे हा कशाचा नसतं, त्याला कुष्ठरोग म्हणतात. आणि पहिल्याच्या जमान्यातले लोक म्हणजे त्या घरातल्या व्यक्तीचे म्हणजे भांडे वगैरे असे म्हणजे अलग ठेवायचे, पण ते तसं नसतं. ते त्यांच्या घरी जावकीवर नको, त्यांना आपल्याला ते बिमारी आपल्याला लागेल. हो ना, मी आता माझ्या मुलांना किंवा मी त्यांच्या घरी जाईनच नाही बाई आता, कारण की आपल्यालाही होऊ शकते ते कुष्ठरोग. अगं तू मंडईला आली होती का? हो. मग मंडई बघायला गेली होती का? नाही मला नाही ना, मी मस्त तमाशा बघत होती तिथं. मला सगळे तुला मुलं दिसले आणि मॅडम पण दिसल्या होत्या. नाही. मी माझ्या मैत्रिणीसोबत मंडईला गेली होती. तिथं नाही का एक दुकानदारानं असा वायर टाकला होता ग. तर मग माझी मैत्रीण तशी भक्कण्याची पडली तिथं. मग मी उचलला तिला. तर मग मंडईतले लोक हसत होते ग. मला चांगलंच नव्हतं वाटत. चला आता आपण आशाताईकडे जाऊ. चला चला चला. आहेत का आशाताई घरी? तर आशाताई, तुमच्याकडे काम होतं जी. कसलं काम होतं माझ्याकडे? चट्ट्याबद्दल सांगायचं होतं. माझ्या नवऱ्याच्या हातावर चट्टे आलेले आहेत. ते कशाचे बघा बरं. मी गावामध्ये सर्वे माझा चालू आहे. सर्वे करत असताना मी गावामध्ये तुमच्या घरी आले होते, पण तुम्ही मला काही घरी भेटले नाही. नाही तुमची मुलगी घरी भेटली, नाही तुमचे मिस्टर शामराव ते पण घरी भेटले नाही ताई. अजी, तुम्ही त्या दिवशी आले होते का नाही तर मला काही माहीतच नाही. मी का नाही त्यांना घेऊन त्या बाबाकडे गेली होती. त्या बाबाला 4 उलट्या बुऱ्याचे कोंबडे दिले, 10,000ची गट्टी दिली आणि 40 किलोचा कारा बकरा दिला बाई. तो मोरो बकरा एकही आरामला झाला माझ्या नवऱ्याला. हे काही हे भोंदू बाबाकडे गेल्यानं हे चट्टे काही बरे होत नाही. हे सुच्छाचे काही चट्टे नाही आहे हे, आणि हे सुच्छाचे काही हे चट्टे नाही. हा चट्टा बघू दाखवा. हा चट्टा उंचावलेला असा फिक्कट रंगाचा लालसर असा. आम्ही गावामध्ये सर्वे करून झाला, लोकांना तेच सांगून झालं का उंचावलेला फिक्कट रंगाचा हा लालसर चट्टा जर तुमच्या शरीरावर बधीर असेल, तुमच्या शरीरावर चट्टा असेल तर हा चट्टा कुष्ठरोगाचा असू शकते. तुम्ही डॉक्टरकडे येऊन दाखवा असं सांगून राहिलो. पण हा चट्टा मला हा संशयित वाटत आहे. तर तुम्ही चला आपण जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊ. मॅडमकडे मी तुम्हाला घेऊन जाते. अजी, हा चट्टा कशाचा असेल जी? रात दिवस गावावर माझा नवरा हिंडतच राहते, मित्राशी भेटते, इथं तिथं टवलक्या करत राहते, पानशाल्यावर बसत राहते आणि बिलबुल करत राहते. अव भयाड, कुठं काय बोला हे तरी कळते का तुले? कुठे आपलं पटर 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 सुरू करते? ठीक आहे, चला. चला माझ्यासोबत. हो चला. नमस्कार जी. नमस्कार मॅडम, मी हे आहे शामराव आणि ही आहे शांता. हे आहे शामराव आणि ही आहे शांता. मी यांच्या घरी सर्वे करायला गेली होती, पण हे मला काही घरी भेटले नाही. पण यांच्या हातावर चट्टा असला आणि हे मला कधी येऊन भेटले बी नाही की माझ्या हातावर चट्टा आहे की काही आहे, असे बोलले बी नाही माझ्यासोबत हे कधीतरी. पण आता हे माझ्या घरी आले आणि मला सांगून आले की यांच्या हातावर चट्टा आहे. तर मी यांना तुमच्यापर्यंत घेऊन आले मॅडम. हो मॅडम, आमच्याकडे आशाताई आली होती तर मी घरी होतीच नाही. यांना मी बाबाकडे नेले होती, कारण की त्यांच्या मित्रांनी सांगितलं होतं की भूतबाहेरचं आहे बाबून हा चट्टा, तर तुम्ही बाबाकडे गेल्यावर आराम लागेल. पण त्या बाबाकडे गेलो तर काहीच आराम नाही झालं. हो मॅडम,
आणि त्यांना 10,000ची गट्टी दिली, उलट्या बुऱ्याच्या कोंबड्या दिला आणि 40 किलोचा कारा बकरा दिला मॅडम. तरी पण त्यांच्या अंगावरचे चट्टे कमी नाही झाले, पुन्हा वाढत आहे. तर माझ्या मुलीनं सांगितलं की आमच्या शाळेमध्ये सर आले होते कुष्ठरोगाचे, त्याच्याबद्दल माहिती सांगितली म्हणत होती. तर माझ्या मुलीनी सांगितलं, तर मी म्हटलं आशाताई आहेत, आशाताईकडे जाऊन आपण त्यांच्याकडून सल्ला घेऊ. आणि आशाताईने आता तुमच्याकडे आणले, काय उपचार सांगा. नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव शामराव आहे डॉक्टरीनबाई. तुमचं नाव काय? शांताबाई. बरं, तुम्ही श्यामराव आणि शांताबाई. ठीक आहे, काय झालं तुम्हाला? आजी हे हाताला 6 महिने झालं चट्टा आला होता जी. हे पहा, हे चट्टा एक होता, हा. एकाचे 5 चट्टे झाले आणि 5च्या चट्ट्यामुळे ते माझ्या हाताला बोंदरा आला. बोंदरा येऊन मग हे बोट असे वाकडे होऊ राहिले डॉक्टरीनबाई. आजी याला झाले ना जी 6 महिने, आराम नाही काही नाही, पैशानं बर्बाद होऊन गेलो आणि बायकोची किटकिट ऐकू राहिलो. दाखवलं ना जी, बाबाला दाखवलं. ते अंधश्रद्धा असते, ते भोंदू बाबा असतात, ते भोंदू बाबामुळे हे सुधारतं का? आजी आम्हाला काय मालूम, आम्हा अडाणी माणसं. बरं, दाखवा तुमच्या चट्टा. बघा जी डॉक्टरीनबाई. बरं, डोळे बंद करा. कशाला जी? हे मी टोचून बघणार आहे, त्याच्या तुम्हाला स्पर्श होते का ते सांगायचं. बरं डॉक्टरीनबाई. बरं, आता मी टोचत आहे, डोळे बंद करा. हो जी. हा, आता टोचत आहे मी, तुम्हाला काही जाणवतं का? नाही जी, काही जाणवत नाही. असं टोचत आहे मी नाही इकडनं, नाही, काहीच नाही. काही जाणवत नाही जी. बोटं असे लांब करून दाखवा. आजी बोट असे माझे होतात वाकडे झाले, आता काय करू? अरे बाबा, हा कुष्ठरोगाचा चट्टा असतो. हा कुष्ठरोग म्हणजे चट्टा पहिले दिसतो. चट्टा जर आपण त्याचा इलाज केला नाही, जास्त दिवस राहिले तर बोट असे वाकडे होतात. आता हातापायाच्या नसा टाईट होतात, डोळ्याच्या भुवया गळून पडतात, कानाच्या पाळ्या जाड होतात आणि हातापायाची बोटं गळून पडतात, चेहरा लाल होते आणि नाकाचा शेंडा पण गळून पडायला लागतो. यासाठी कुष्ठरोगाचे समजा चट्टी असा कोणताही प्रकारचा चट्टा समजा दिसला तर आधी आरोग्य केंद्रात जा, सरकारी दवाखान्यात जा, तिथच्या डॉक्टरांना दाखवा आणि त्याचा संपूर्ण इलाज करून घ्या. आता या चट्ट्याचा इलाज तुम्हाला मी देणार आहे, औषधी उपचार करणार आहे. या औषधीला तुम्हाला काहीच खर्च लागणार नाही, तुम्हाला पैसे सुद्धा लागणार नाही. मी मोफत त्याचा औषधी उपचार देणार आहे. आणि तुम्हाला समजा 5 चट्ट्याच्या खाली चट्टे असतील तर फक्त 6च महिने औषध घ्यायची आहे आणि 6 चट्ट्याच्या वर समजा अंगावर चट्टे दिसत असतील तर 1 वर्षाच्या वर तुम्हाला औषध घ्यायचं आहे. आता मी हे तुम्हाला औषध देणार आहे. हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला आता एक डोस घेतल्यानंतर याचा 99.99% आराम एकाच डोस मध्ये होणार आहे. आता ही तुम्हाला औषध देणार आहे मी. ही औषध आज तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यानंतर रोज एक डोस घ्यायचा आहे आणि 2 दिवसाचं औषध बाकी असलं तेव्हाच तुम्ही तुमच्या आशाताईला सांगायचं. तुमची आशाताई तुमच्या घरी औषध पोहोचवून देईल. तुम्हाला वारंवार दवाखान्यात जायची गरज पडणार नाही. बिलकुल आराम होईल, 100% आराम होईल. खरंच डॉक्टर मॅडम आराम होईल का? अजी मी तर त्या बाबाकडे गेले होती, त्या बाबांनी सांगितली की चट्टे उलट्या बुराच्या कोंबडा 50 किलो 10,000 रुपये दिले आणि 40 किलोचा बकरा दिला, तरी आराम नाही झाला. आणि औषधीने आराम होईल का? असते आपण अंधश्रद्धेला असं बळी पडतो आणि स्वतःच बर्बाद होतो. त्याच्यामुळे अंधश्रद्धेला बर्बाद होऊ नका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपला उपचार करा. तुम्ही 100% 100% तुमचा रोग दुरुस्त होते. आणि समाजामध्ये कोणालाही समजा असे चट्टे दिसले आपल्या शेजारी आजूबाजूला पाणठेल्यावर कोणी पोरं बाळ, तर सर्वांना ते सांगायचं आणि पहिले तपासणी करून घ्यायची आणि मोफत औषधी उपचार घ्यायचा. या औषधीचं रिॲक्शन वगैरे होत नाही ना? नाहीतर माझ्या मागे माझा नवराच भिडेल की तुनं नेली दवाखान्यात, तुनं नेली बा म्हणून सन्यार. आहे भयाड, ऐकून तर घेतात डॉक्टरीनबाई बोलायला, त्या शिकल्या सवरलेल्या आहे. तुला काय कळतंय भयाड?
याचा काहीच साईड इफेक्ट होणार नाही किंवा तुम्हाला रिॲक्शन पण येणार नाही. आणि समजा रिॲक्शन आलं तरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याचा उपचार आहे, त्याचा उपचार तुमच्यावर होऊन जाईल. औषध घ्या, औषध घ्या आणि याला बिलकुल रोजही गॅप न पडता त्यांना औषध द्या, म्हणजे तुमचा रोग आपोआप बरा होईल. डॉक्टरीनबाई, तुम्ही दिलेल्या गोळ्या मी ह्या नियमित घेत जाईल आणि ह्याच्यातून मी जर बरा झालो तर तुमच्यावर तर माझा 100% विश्वास आहे. तर ह्या रोगामुळे मी मुक्त झालो आणि मला इतर माझ्या समाजामध्ये, माझ्या गावामध्ये असा कोणताही चट्टेवाला जर माझा मित्र, माझ्या गावातले नातेवाईक किंवा सर्वच गावातले माझे रहिवासी खास एखादा जरी आढळला तर मी ह्या व्यक्तीला तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि त्यांना अंधश्रद्धेवर बळी पडू देणार नाही. तर तुम्ही मॅडम आमच्यासाठी, ते बाबा तर गेले, बाबांनी आम्हाला पूर्ण लुटून खाल्लं. बाबांनी आम्हाला कुठलं घरकाना घाट का ठेवून दिलं. बायकोचे चांगले सोन्याचे दागिने बायकोनं माझ्यासाठी विकले, पण मला काय आराम झाला नाही. पहिले जर हे माहीत राहिलं असतं तर आज ही वेळ नव्हती आली आमच्यावर. तर याच्यासाठी मॅडम तुम्ही आम्हाला डॉक्टर रूपी तुम्ही देवच आहात मॅडम आमच्यासाठी. हो मॅडम, ठीक आहे, आता चालतो आम्ही आता. नमस्कार डॉक्टर. दिसता चट्टा ना शाप पाप है, ना शाप है ना पाप, कुष्ठ जंतु का प्रताप है. ना शाप है ना पाप है, दिसता चट्टा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचं पथनाट्य कसं वाटलं? एकदा जोरात टाळ्या होऊ द्या.